नमस्कार. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत एक नवीन ॲप्लिकेशन, सोशल मीडिया डेटा एक्स्ट्रॅक्टर. आपण जर या स्क्रीनमध्ये बघितलं तर इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, लिंक्डइन असो, टेलिग्राम असो, अशा संपूर्ण साईटवरून आपल्या पसंतीनुसार व्यवसायाचा ग्राहक डेटाबेस मिळवण्याचे जे सॉफ्टवेअर आहे, डेटाबेस कलेक्शन सॉफ्टवेअर, याच्यामध्ये आपण काय करतोय, 100 रुपयामध्ये सॉफ्टवेअर तुम्हाला देतोय, त्याचं ट्रेनिंग आणि इन्स्टॉलेशन देतोय. सेम नंबरला तुम्ही 100 रुपये पाठवल्यानंतर आपण काय करतोय, ॲप्लिकेशन देतोय. आता ॲप्लिकेशन कसं आहे ते बघा. ॲप्लिकेशनचा जर तुम्ही बघितलात तर अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन आहे. इथे मी कीवर्ड टाकला, समजा डिजिटल, मोबाईल नंबर टाकला 7276. आता याच्यावरून तुम्ही कुठल्या साईटवरनं घेताय, लिंक्डइनवरनं घेताय, फेसबुकवरनं घेताय, इंस्टाग्रामवरनं घेताय, टेलिग्रामवरनं घेताय किंवा टिकटॉकवरनं घेतला. असं एक मी पकडा की फेसबुकवरनं घेतलं. फेसबुकवरनं घेतल्यानंतर मला gmail.com किंवा yahoo.com जे आहे ईमेल आय डी ते पाहिजे. तर ऑलरेडी तुम्ही हे जो डिलेचा जो सेकंद आहे तो ऑलरेडी इथे तुम्ही काय करू शकता, लावू शकता. इथं स्टार्ट आणि स्टॉपचं बटन आहे आणि इथे एक्सपोर्टचं बटन आहे. सर्वात पहिल्यांदा स्टार्ट क्लिक केल्यानंतर हा जो डेटा आहे तो इथून काय होणार आहे, डेटाबेस हा जनरेट होणार आहे. स्टॉप केल्यानंतर एंड होणार आहे आणि एक्सपोर्ट केल्यानंतर तो डेटा काय करू शकता तुम्ही, एक्सेलमध्ये घेऊ शकता. आता उदाहरणार्थ बघा, मी स्टार्ट बटन दाबलं. स्टार्ट बटनचं दाबल्यानंतर तुम्हाला जो डेटा आहे तो याच्यामध्ये मी काय कीवर्ड टाकलं होतं, डिजिटल. मला डिजिटल मार्केटिंग वाले जे आहेत ते पाहिजे होते. परत लोकेशन कुठे बघितलं, इथे तुम्ही काय करू शकता, लोकेशन पण करू शकता. समजा आता मी फक्त मुंबई टाकले, तर मुंबई टाकल्यानंतर इथे टाकलात आणि इथे स्टार्ट केलात, तर बघा इथे बरोबर जो डेटा आहे, डिजिटल, मोबाईल नंबर टाकला, लोकेशन टाकलं, कुठल्या याच्यावरनं जरी तुम्ही झालात तरी इथे टाकलात आणि इथे ईमेल आय डी टाकलात, बरोबर इथं काय होतं, हा डेटाबेस हा काय होतो, इथे जनरेट होतोय सिरियलमध्ये 1 2 3 4 5. त्याच्याचं टायटल कुठल्या ग्रुपमधून होतं, महाराष्ट्र बिझनेस ग्रुपमध्ये. हे ईमेल आय डी जनरेट झालेले आहेत, मोबाईल नंबर जनरेट झालेले आहेत, असा हा डेटा जनरेट होतो. आपण पकडा एक एक्सपोर्ट म्हणून एक फाईल करू. एक्सपोर्ट फाईल केल्यानंतर ही समजा मी काय केली, एक डाउनलोड मध्ये एक फाईल ही ठेवली आणि इथं बघा सोशल मीडिया डेटाबेस येतोय. असं बघा, फाईल डाउनलोड सक्सेसफुली. इथे मी काय केलेलं आहे, स्टॉप केलेलं आहे. एक साधा फक्त डेटाबेस कसा काढायचा किंवा काय आहे तिथे बघितल्यानंतर तुम्ही ह्याच्या मॅटरमध्ये गेलात आणि इथं डाउनलोडमध्ये गेलात. इथं सोशल मीडिया डेटा हा अशा प्रकारचा तुम्हाला एक्सेलमध्ये भेटतो. त्या डेटामध्ये तुम्हाला संपूर्ण डेटाबेस आहे. इथं काय होतो, टायटल, मोबाईल नंबर, हे सगळ्या प्रकारचा काय होतो, अशा प्रकारचा तुम्हाला डेटाबेस हा एक्सेलमध्ये भेटतो. म्हणजेच लक्षात घ्या, अशा प्रकारचं ॲप्लिकेशन तुम्हाला फेसबुक या संपूर्ण सोशल मीडियावरून करायचं असल्यानंतर आपण तुम्हाला काय करतो, ॲप्लिकेशन देतो. याची किंमत आहे 100 रुपये. धन्यवाद.